माझ्या कुत्र्याजवळ YouTube चॅनल आहे. माकडाकडे इंस्टाग्रामचा अकाउंट आहे. अशी वाक्य इंग्रजीत कशी बरं बनवाल? येतील बनवता? ठीक आहे, काही हरकत नाही. अशा प्रकारची वाक्य इंग्रजीत जर बनवायची असतात तर आपण ना एक मजेशीर अशा प्रकारची एक नवीन पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर शिकूया की आपण हे वाक्य कशा पद्धतीने अतिशय गमतीशीररित्या आणि मजेशीररित्या आपण ते शिकू शकणार आहोत. बघा हा, चला आता माझ्याकडे की नाही एक फॅमिली आहे. एक फॅमिली. आता या फॅमिलीमध्ये ना 4 मेंबर्स आहेत. फादर आहेत, मदर आहेत, त्यांचा एक मुलगा आहे आणि एक कुत्रा आहे. आता ही एक फॅमिली आहे, तर या फॅमिली जवळ काय काय आहे बघा. आणि म्हणजे तुम्हाला समजेल की आपण हे कशा पद्धतीने वाक्य लिहू शकतो. पहा, फादर. सो फादर कडे काय आहे? फादर हॅज अ कार. त्यांच्याकडे एक कार आहे. आईजवळ काय आहे? सो मदर हॅज अ हँड पर्स. ओके, मी तर फक्त पर्स लिहिते, हँड पर्स. त्यांचा मुलगा आहे, तर त्यांच्या मुलाजवळ काय आहे? अ सन हॅज अ मोबाईल. एक मोबाईल आहे त्यांच्याकडे. ओके, आता एक डॉग आहे, एक कुत्रा आहे. आता ह्या कुत्र्याजवळ काय आहे? सो अ डॉग हॅज अ टेल. कुत्र्याजवळ ना म्हणजेच कुत्र्याला एक शेपटी आहे. राईट. सो ही शेपटी जी आहे ती बिग टेल आहे, पण मी इथे फक्त टेल लिहिले. ओके, सो आता हे पहा, ही फॅमिली नीट लक्षात घेऊन बघा की ह्या फॅमिलीमध्ये काय काय आहे. आता आपण जर दुसरी फॅमिली पाहिली, बघा हा, मजेशीर गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत अतिशय मजेशीर पद्धतीने. सो आता एक दुसरी फॅमिली आहे. बघा हा, हे नीट अभ्यासलं तुम्ही, नीट पाहिलं कुणाजवळ काय आहे लक्षात ठेवा. हा, आता बघूया दुसरी एक फॅमिली आहे. आता त्या फॅमिलीमध्ये की नाही 4 मेंबर आहेत, वेगवेगळे मेंबर आहेत हे. सो हे जे मेंबर आहेत त्यांची नावं ही आहेत. बघा, हे मेंबर आहे ते दुसऱ्या फॅमिली मधले. आय मेंबर आहे, यू मेंबर आहे, वी आणि दे मेंबर आहे. आता ह्या 4 मेंबर जवळ अजून काय काय आहे बघा. माझ्याकडे काय आहे? आय हॅव अ बुक. माझ्याकडे एक पुस्तक आहे. तुझ्याकडे काय आहे? यामधला जो यू मेंबर आहे, या यू मेंबर कडे की नाही एक नोटबुक आहे. ओके, त्यानंतर वी म्हणजे आम्ही, या फॅमिली मधले जे सर्वजण आम्ही आहेत, या आम्ही जवळ काय आहे? सो आम्ही म्हणजेच वी हॅव अ लव्हिंग फॅमिली. आमच्याकडे एक प्रेमळ फॅमिली आहे. आम्हाला एक खूप प्रेमळ फॅमिली आहे. वी हॅव अ लव्हिंग फॅमिली. मग त्यांच्या जवळ काय आहे? सो दे हॅव अ गार्डन. त्यांच्या घरी की नाही एक गार्डन आहे. ओके, बघा हा, 2 फॅमिली पाहिल्या आपण. एक फॅमिली पाहिली, नीट लक्ष दिलं त्यांच्याकडे काय काय आहे, फादरकडे काय, मदरकडे, सगळ्यांकडे. आता दुसरी ही जी फॅमिली आहे, ह्या 4 मेंबर जवळ काय आहे? नीट ऑब्झर्व केलं तुम्ही? ओके, सो बापरे, मी सांगू का तुम्हाला? आता मला सांगा, याच्यामध्ये कॉमन शब्द कोणता आहे? दिसतो एखादा कॉमन शब्द पहिल्या फॅमिलीमध्ये? तुम्हाला कॉमन शब्द कोणता दिसतो? लिहा कमेंट मध्ये. आला ओळखू? ओके, सो कॉमन शब्द कोणता दिसतोय बघा. हा तुम्हाला कॉमन शब्द दिसेल. राईट. सो इथे आहे कॉमन शब्द हॅज. पण जरा मी शोध घेऊया की या फॅमिलीमध्ये हा शब्द आपल्याला दिसतोय का. बघा बरं की या फॅमिलीमध्ये तुम्हाला हॅज हा शब्द दिसतोय का? दिसतोय? नाही ना. ठीक आहे, नाही दिसत आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल की या फॅमिलीमध्ये एक दुसराच कॉमन शब्द आहे. आता ह्या फॅमिलीमध्ये दुसरा कॉमन शब्द कोणता आहे बघा बरं. सेम शब्द कोणता आहे? ऑफकोर्स ओळखला तुम्ही. हा, तर हा दुसरा कॉमन शब्द आहे, दुसऱ्या फॅमिलीतला कॉमन शब्द आहे हॅव. हॅव. ओके, बरं. आता इथपर्यंत तुम्हाला समजलेलं आहे की ह्या 2 ज्या फॅमिली आहेत या फॅमिलीमध्ये काय काय आहे. आणि मुख्य मुद्दा जो आहे ना तो आहे हा की या फॅमिलीमध्ये हॅज हा एक कॉमन शब्द आहे आणि या फॅमिलीमध्ये तुम्हाला हॅव हा एक कॉमन शब्द दिसेल. आता बघा, ह्या सर्व फॅमिलींसोबत आपल्याला ना एक गमतीशीर आणि मजेशीर फॅमिली सांगणार आहे मी तुम्हाला. त्या फॅमिली जवळ काय काय आहे तेही आपण ऑब्झर्व करूया आणि मग मी तुम्हाला याच्यातली गंमत. आता ऑब्झर्व करा हा, ही एक फनी फॅमिली आहे. आता ह्या फनी फॅमिली जवळ एक मजेशीर गमतीशीर फॅमिली आहे. बघा हा, काय काय आहे. अ काऊ हॅज अ फोन. बघा, एक गाय आहे, तिच्याजवळ काय आहे? तिच्याकडे एक स्मार्टफोन आहे. आहे की नाही गमतीशीर? अ काऊ हॅज अ स्मार्टफोन. आता दुसरं वाक्य बघा. अ मंकी हॅज अ युट्यूब चॅनल. एका माकडाचं स्वतःचं युट्यूबचं चॅनल आहे. बघा, नीट लक्षात घ्या.
आता एलिफंट जवळ तर काय आहे बघा, एन एलिफंट हॅज अ बाईक. एलिफंट जवळ बाईक आहे. येस येस, ही हॅज अ बाईक. त्याच्याजवळ एक बाईक आहे. ऑब्झर्व केलं आहे की नाही गमतीशीर फॅमिली. आता पहा पुढे, आता एक दुसरी फॅमिली बघूया. एक मिस्टर रिच नावाचे ग्रहस्थ आहेत आणि त्यांची एक फॅमिली आहे. एक मिस्टर पुअर नावाचं ग्रहस्थ आहे, व्यक्ती आहेत एक, आणि त्यांची एक फॅमिली आहे. आता बघूया की मिस्टर रिच यांच्याकडे काय आहे. सो मिस्टर रिच आहेत ना, त्यांच्याकडे एक मोठा बंगला आहे. मिस्टर रिच हॅज अ बंगलो. सो त्यांच्याकडे काय आहे, एक बंगलो आहे, म्हणजे एक मोठं घर आहे, राईट. आता हिज सन्स आहे, ओके, अनेक सन्स आहेत बरं का त्यांना. आता हिज सन्स हॅव 3 कार्स. त्यांच्या मुलांकडे की नाही 3 कार आहेत. बघा त्यांना किती मुलं आहेत, एकापेक्षा जास्त आहेत. हिज सन्स हॅव 3 कार्स, 3 कार आहेत त्यांच्याकडे, ओके. आता बरं मला सांगा, आता ही एक फॅमिली जी आहे ना, नावानुसारच रिच फॅमिली आहे. सो तुम्ही गेस करू शकता ना की मिसेस रिच ज्या आहेत, त्यांच्या पत्नी ज्या आहेत, त्यांच्याकडे काय असेल, कोणती एखादी महागडी वस्तू असेल, कोणतीही वस्तू तुम्ही इथे लिहायची आहे, ओके. सो मिसेस रिच, फक्त लक्षात घ्या की मिसेस रिचच्या नंतर तुम्ही इथे काय लिहिणार आहात. तशा प्रकारे मिस्टर रिचच्या पुढे आपण हॅज घेतलंय, तसं तुम्हाला सुचतंय का की मिसेस रिचच्या पुढे आपण काय घ्यायला पाहिजे, आणि त्यांच्याजवळ असणारी एखादी वस्तू कोणतीही असेल ती कमेंट बॉक्स मध्ये लिहा, ओके. सो आता मिस्टर पवार यांच्याकडे काय आहे बघूया. मिस्टर पवार पुअर आहेत ना ते, सो हॅज अ स्मॉल हाऊस. त्यांचं घर कसं आहे, एक छोटंसं घर आहे त्यांच्याकडे, राईट. आता त्यांची जी मुलं आहेत, त्यांच्या मुलांना ऑफकोर्स ते गरीब आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे काहीही नाहीये. त्यांच्याकडे कार नाहीये बरं का. इन कंपॅरिझन आपण कंपॅरिझन करतो, यांच्याकडे कार आहेत. बट हिज सन्स, आता हे सन्स आहेत, यांना पण मुलं जास्त आहेत, एकापेक्षा जास्त आहेत. हिज सन्स हॅव नो कार. त्यांच्याकडे कार नाहीये, पण हिज सन्स हॅव नो कार. लक्षात घ्या, नाही वस्तू नाहीय तर काय, हिज सन्स हॅव नो कार, ओके. आता मिसेस पुअर ज्या आहेत, मिस्टर पुअर यांची पत्नी जी आहे, त्यांच्याकडे काय असेल किंवा नसेल हे तुम्हाला लिहायचं आहे, ओके. सो त्या गरीब आहेत, सो गरीब असतानाही अनेक वस्तू असतील ना. सो त्यांच्याकडे कोणती वस्तू आहे, जसं यांच्याकडे बंगला आहे तर यांच्याकडे छोटंसं घर आहे. सो अशा पद्धतीनं ह्या दोघींच्या सुद्धा वस्तू तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये लिहायच्या आहेत. सो लिहित असताना केअरफुली पहा की तुम्ही हॅव घ्याल का हॅज वापरायला हवे, ओके. सो कॉमन सगळीकडचं पाहिल्यावर, दोन्ही फॅमिली ऑब्झर्व केल्यावर, फनी फॅमिली ऑब्झर्व केल्यावर, आणि दोन मिस्टर पवार आणि पुअर आणि रिच यांच्या फॅमिली पाहिल्यावर तुमच्या लक्षात यायला पाहिजे. तुम्ही थोडं ऑब्झर्व करा की आपण हॅज कुठे घ्यायला पाहिजे आणि हॅव कुठे कुठे लिहित आलेलो आहोत आपण, आणि त्यानुसार तुम्हाला इथले हे 2 सेंटेन्सेस जे आहेत ते तुम्हाला निश्चितच करता येणार आहे, ओके. आता बघा कुणाजवळ काय आहे, हु हॅज व्हॉट. सो कुणाजवळ काय आहे हे तुम्हाला नक्कीच आता सांगता आलं असेल, किंवा तुम्हाला आता ह्याच्यावरून काय समजलं की बघा फादर, मदर, सन, अ डॉग हे सिंगल व्यक्ती आहेत. सो सिंगल व्यक्तींनी सुरू होणारा कुठलाही सेंटेन्स असेल आणि त्यांच्याकडे एखादी वस्तू असेल तर तेव्हा आपल्याला घ्यावं लागतं टू हॅवचं क्रियापद हॅज. म्हणजे हॅज आपण आपल्याजवळ एखादी वस्तू आहे हे सांगण्यासाठी वापरतो. पण सिंगल नाउन असेल, सिंगल व्यक्ती असेल तर हॅज वापरा. तसंच तुम्ही इथे जर पाहिलं ना, आय आणि यू हे सिंगल आहेत, सिंग्युलर पण आहेत, परंतु ते अपवाद आहेत. त्यामुळे या फॅमिलीमध्ये आपल्याला सगळीकडे हॅव घ्यावं लागेल जेव्हा त्यांच्याकडे एखादी वस्तू आहे हे सांगावं लागतं. तेव्हा आता तुमच्या लक्षात येईल की आय, यू, वी, दे हे जर शब्द आले, त्याने सुरू होणारं कोणतंही वाक्य असेल आणि त्यांच्याजवळ एखादी वस्तू असेल तर तुम्हाला क्रियापद घ्यावं लागेल हॅव. हे ऑब्झर्व केलं असेल तुम्ही. तसंच तुम्ही ह्या सगळ्या फॅमिली ऑब्झर्व करा. याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर ह्या फनी फॅमिलीमध्ये सगळे सिंगल प्राणी आहेत, त्यांच्याकडे वस्तू आहेत, पण त्या प्राण्यांकडे सिंगल असल्यामुळे आपण सगळीकडे काय कॉमन दिसते तुम्हाला बघा. इथे सगळीकडे कॉमन दिसेल हॅज. सो ते सिंगल साठी हॅज घेतलेले. इथं मिस्टर रिच आणि मिस्टर पुअर यांची फॅमिली जर पाहिली तर याच्यात सिंगल पण आहेत आणि अनेक व्यक्ती पण आहेत. मिस्टर रिच हे एकटे आहेत म्हणून आपण हॅज घेतलेले. हिज सन्स हे एकापेक्षा जास्त आहेत म्हणून आपण इथे हॅज न घेता आपण इथे हॅव घेतलेला आहे, हॅज न घेता. क्लिअर, सॉरी. सो इथे पण त्याच पद्धतीने तुम्हाला रूल्स दिसतील. ऑब्झर्व इट केअरफुली, ओके. आता बघूया आपण की हु हॅज व्हॉट, कुणाजवळ काय आहे. सो कुणाजवळ काय आहे यासाठी आपण हॅव आणि हॅज वापरतो, हे तुमच्या लक्षात आलं असेल. बघूया थोडीशी अजून काही. व्हॉट, कुणाजवळ काय आहे हे तुम्हाला लक्षात आलंय आता. आता बघा राहुल आहे, राहुल जवळ एक बाईक आहे. आता आपल्याला जर असं वाक्य बनवायचं आहे की राहुल जवळ एक बाईक आहे, राहुलला एक बाईक आहे. सो हे वाक्य आपण कशा पद्धतीने बनवतो,
राहुल. आता तुमच्या लक्षात आलं असेल राहुलच्या पुढे आपल्याला लिहावं लागतं हॅज, कारण राहुल एकटा आहे. हॅज अ बाईक, म्हणजेच राहुलला एक बाईक आहे किंवा राहुल जवळ एक बाईक आहे. आता टीचर जवळ मार्कर आहे, एकच टीचर आहे. मग हे वाक्य तुम्ही कसं कराल? तशाच प्रकारे आय म्हणजे मी, मला 2 हात आहेत. मला किती हात आहेत? 2 हात आहेत. सो हे वाक्य आपण लिहित असताना सुद्धा टू हॅवचा उपयोग करतो, हॅव किंवा हॅजचा. तो तुम्हाला माहित झालंय आता की आय कोणत्या फॅमिलीतला आहे. आपण आत्ताच फॅमिली पाहिली आणि त्यानुसार तुम्ही हे वाक्य नक्कीच करू शकाल. माय फ्रेंड, एकच फ्रेंड आहे, पण माझ्या फ्रेंडला 2 भाऊ आहेत. रिलेशन सांगायचे तिथेही आपण हॅव हॅज वापरू शकतो. आपले बॉडी पार्ट्स, 2 हँड्स, बॉडी पार्ट्स सांगायला पण हॅव हॅज वापरतो. आता बघा, तुमच्याकडे एक छान चांगलं चॅनल आहे की ज्याच्या सहाय्याने तुम्ही अभ्यास करू शकताय. सो यूच्या पुढे तुम्ही हॅव घ्याल का हॅज घ्याल? हे सेंटेन्सेस तुम्ही कसे तयार कराल? मीना आहे, मीनाकडे एक लॅपटॉप आहे, एक कुत्रा आहे, त्याला 4 पाय आहेत. मग हे वाक्य तुम्ही कसे बनवाल? आता हे कसे बनवायचे आहेत वाक्य? सो मला तुम्ही हे वाक्य जे आहे ते कमेंट मध्ये जरूर लिहून पाठवा की हे वाक्य तुम्ही कसे बनवाल. सब्जेक्ट टीचर घ्यायचा आहे, आय घ्यायचा आहे, माय फ्रेंड, यू, मीना आणि त्यांच्या समोरच्या ह्या वस्तू आहेत. फक्त सिंपल हॅव लिहाल का हॅज लिहाल हे केअरफुली पाहायचं आहे. पूर्ण फॅमिलीज पुन्हा एकदा ऑब्झर्व करा जर तुम्हाला त्या समजल्या नसतील आणि मला कमेंट बॉक्स मध्ये जरूर लिहून पाठवा हू हॅज व्हॉट, कुणाजवळ काय आहे. नक्कीच हा पॉइंट तुम्हाला छान समजला असेल आणि कमेंट करायला विसरू नका हे सर्व आन्सर. उत्तर तुम्हाला आली तर नक्कीच व्हिडिओ समजलेला आहे. उत्तर नाही आले तर मात्र पॉज करा, पुन्हा पूर्ण व्हिडिओ पहा. आणि हो, अशाच मजेशीर पद्धतीने शिकण्यासाठी शून्यापासून इंग्रजी शिकतोय तर पुढचा टॉपिक कोणता असेल आणि असंच मजेशीर शिकायचं असेल तर चॅनलला लाईक जरूर करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा आणि हो, लाईक केल्याच्या नंतर हाईप करायला विसरू नका. आणि मग भेटूया पुढच्या मजेशीर गोष्टीसह. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.